भारतीय इतिहासात ना असे काही क्षण आहेत ज्यांनी फक्त तेव्हाची परिस्थितीच नाही तर पुढच्या अनेक शतकांची दिशाच बदलून टाकली. अगदी खरंय. आज आपण अशाच एका महत्वाच्या घटनेबद्दल जरा विस्तारित बोलणार आहोत. आपल्याकडे आहे पानिपतच्या लढाया, एक संक्षिप्त इतिहास, यातून घेतलेली काही माहिती जी आपल्याला त्या काळातल्या एका मोठ्या निर्णायक लढाईकडे घेऊन जाते. बरोबर. आणि पानिपतचं मैदान तर तसंही भारतीय इतिहासात खूप महत्वाचं ठरलंय. अनेक सत्तांतरं पाहिली आहेत त्याने. हो ना, पण त्यातही ही जी 1526ची पहिली लढाई आहे ती जरा विशेष महत्वाची, कारण तिने एका नव्या युगाची, एका नव्या पर्वाची सुरुवात केली असं म्हणतात. अच्छा. तर आपल्या स्रोतात जी माहिती आहे त्या आधारावर आपण या लढाईचं महत्त्व काय होतं, परिणाम काय झाले, हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या स्रोतात म्हटलंय की ही लढाई 21 एप्रिल 1526 रोजी झाली. बरोबर. हो बरोबर, 21 एप्रिल 1526 केलेला आहे. तो मूळचा मध्य आशियातून आलेला. अच्छा. आणि दुसऱ्या बाजूला होता सुलतान इब्राहिम लोधी. लोधी म्हणजे दिल्ली सल्तनतवाला. अगदी बरोबर. दिल्ली सल्तनतवर राज्य करणारं जे लोधी घराणं होतं त्याचा तो शेवटचा सुलतान. बापरे, म्हणजे एका बाजूला दिल्लीचा प्रस्थापित सुलतान, पण कदाचित थोडा अडचणीत असेल. हो, अंतर्गत मतभेद होते असं म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला एक बाहेरून आलेला पण खूप महत्वाकांक्षी योद्धा ज्याला स्वतःचं साम्राज्य उभा करायचंय. अगदी. ही टक्कर फक्त दोन सैन्यांचीच नव्हती. तेच मला विचारायचं होतं, म्हणजे हे फक्त दोन राजे लढत नव्हते? नाही. या दोन वेगळ्या राजकीय परंपरा, दोन वेगळ्या विचारसरणी समोरासमोर आल्या होत्या असं म्हणायला हरकत नाही. कशा प्रकारे? बघ, इब्राहिम लोधी हा दिल्ली सल्तनतच्या 300 वर्षांच्या परंपरेचा भाग होता. एक भारतीय सत्ता. हो. तर बाबर हा तैमूरलंग आणि चंगेज खानचा वंशज. त्याच्याकडे मध्य आशियाई लष्करी आणि प्रशासकीय परंपरा होती. म्हणजे ही लढाई फक्त जमिनीसाठी नव्हती, तर उत्तर भारतावर कोण राज्य करणार आणि कशा प्रकारचं राज्य येणार याचा निर्णय होणार होता. अगदी बरोबर. खूप मोठा स्टेक होता या लढाईत. आणि मग या मोठ्या लढाईचा निकाल काय लागला? आपल्या स्रोतात काय नोंद आहे? निकालाबाबत स्रोत अगदी स्पष्ट आहे. बाबरचा विजय झाला, निर्णायक विजय. आणि इब्राहिम लोधीचं काय झालं? तो युद्धभूमीवर मारला गेला. अच्छा. पण हे फक्त एका राजाच्या जिंकण्यापुरतं नव्हतं. आपल्या स्रोतात जे परिणाम सांगितले आहेत ना, ते या घटनेचं खरं ऐतिहासिक महत्त्व सांगतात. हो, ते परिणाम खरंच खूप मोठे वाटतात. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, स्रोतातल्या या विजयाने भारतात मुघल साम्राज्याची पायाभरणी झाली. बरोबर. ही किती मोठी गोष्ट आहे. एका लढाईने दिल्ली सल्तनत संपली आणि एक नवीन बलाढ्य साम्राज्य सुरू झालं, जे पुढे जवळपास 300 वर्ष टिकणार होतं. विचार करा. हा परिणाम इतका महत्त्वाचा आहे की भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना पानिपतची पहिली लढाई हा एक टर्निंग पॉइंट मानला जातो. नक्कीच. लोधी घराण्याचा शेवट आणि मुघल वंशाची सुरुवात हा फक्त सत्तापालट नव्हता. यामुळे भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात मोठे बदल सुरू झाले. बाबरने पाया घातला, पण पुढे अकबर आणि इतरांनी जे मोठं साम्राज्य उभं केलं त्याची सुरुवात इथे झाली. म्हणजे एका दिवसाच्या लढाईने भारताच्या नकाशावर एक नवीन आणि खूप प्रभावशाली शक्तीचा उदय झाला. हा झाला राजकीय परिणाम. हो. पण स्रोतामध्ये अजून एका मुद्द्यावर जोर दिलाय, तो मला खूपच इंटरेस्टिंग वाटला. तो म्हणजे लढाई लढण्याच्या पद्धतीबद्दल. अगदी, तुम्ही बरोबर पकडलं. स्रोतानुसार या लढाईचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यात आधुनिक युद्धकला आणि तोफखाना यांचा प्रभावी वापर झाला. हो. आणि याचा भारतीय युद्धतंत्रावर परिणाम झाला. त्यामुळे ही लढाई फक्त राजकीय नाही तर लष्करीदृष्ट्याही खूप महत्वाची ठरते. आधुनिक युद्धकला आणि तोफखाना 1526च्या काळात हे शब्द थोडे वेगळे वाटतात. बरोबर. याचा नेमका अर्थ काय असेल? म्हणजे त्या काळात आधुनिक काय होतं आणि त्याचा लोधीच्या सैन्यावर काय परिणाम झाला असावा, काय वाटतं? हा चांगला प्रश्न आहे. बघ, तोफखाना म्हणजे तर स्पष्ट आहे, बाबरकडे बारूद वापरणाऱ्या तोफा होत्या. हो. लोधीकडे त्या नव्हत्या किंवा असल्या तरी कमी प्रमाणात किंवा वापरण्याची पद्धत माहीत नसावी. अच्छा. पण आधुनिक युद्धकला हा शब्द जरा जास्त व्यापक आहे. यात फक्त तोफा नाहीत तर बाबरने वापरलेली एकूण रणनीती येते. उदाहरणार्थ? काय वेगळं केलं बाबरने? इतिहासकार सांगतात आणि आपल्या स्रोतातील उल्लेखाला ते पूरक आहे की बाबरने तुलुगामा नावाची एक पद्धत वापरली. तुलुकमा? हो, म्हणजे सैन्याच्या दोन्ही बाजूंना चपळ घोडेस्वार ठेवून शत्रूला मागून आणि बाजूने घेरण्याचा प्रयत्न करायचा. अच्छा, फ्लँकिंग मूव्हमेंट सारखं. अगदी.
आणि मध्यभागी तोफा सुरक्षित ठेवण्यासाठी गाड्यांची एक फळी उभी केली जायची, ज्याला अराबा म्हणायचे. त्यामागे पायदळांनी तोफा. अरे वा, म्हणजे समोरून तोफांचा मारा आणि बाजूने घोडदळाचा वेढा. बरोबर. ही जी एकत्रित रणनीती होती ना, ती लोदीच्या मोठ्या पण पारंपरिक पद्धतीने लढणाऱ्या सैन्यासाठी खूपच नवीन आणि प्रभावी ठरली असावी. म्हणजे एका बाजूला इब्राहिम लोधीचं प्रचंड सैन्य, हत्ती वगैरे, हो, हत्तीये त्यांचं मोठं बळ होतं. आणि दुसऱ्या बाजूला बाबरचं तुलनेने लहान पण शिस्तबद्ध, नव्या डावपेचांनी आणि महत्वाचं म्हणजे तोफखान्याने सज्ज असलेलं सैन्य. नेमकं हेच. स्रोत हेच सांगतोय की फक्त संख्या नाही, तर सैन्याची गुणवत्ता, नेतृत्व आणि वापरलेलं तंत्रज्ञान किती महत्वाचं असतं. आणि त्या तोफांचा काय परिणाम झाला असेल? 2 गोष्टी. एक तर प्रत्यक्ष नुकसान झालं असेलच, पण दुसरा मोठा परिणाम म्हणजे तोफांच्या आवाजाने आणि धुराने लोधीच्या सैन्यात गोंधळ उडाला असेल. अच्छा, विशेषतः हत्ती तोफांच्या आवाजाने बिथरतात. म्हणजे ते स्वतःच्याच सैन्याला तुडवू शकतात. शक्यता आहे. त्यामुळे लोधीच्या सैन्याची जी रचना होती ती पूर्णपणे विस्कळीत झाली आणि बाबरला विजय मिळवणं सोपं गेलं. हे खरंच खूप महत्वाचं आहे. म्हणजे पानिपतच्या पहिल्या लढाईने फक्त सत्ता नाही बदलली, तर भारतात युद्ध कशी लढायची याच्या कल्पनांनाच आव्हान दिलं. अगदी. तोफखान्याचं महत्त्व आणि नव्या रणनीती किती प्रभावी आहेत हे सिद्ध झालं. याचा अर्थ पुढच्या काळात जे राजे महाराजे झाले त्यांना याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हता. अजिबात नाही. या लढाईनंतर भारतात बारूदवाली शस्त्र आणि त्यांचं महत्त्व वाढतच गेलं. लष्करी तंत्रज्ञानात जो पुढे राहील त्याला राजकीय फायदा मिळेल हा संदेश मिळाला. मुघलांनी पुढेही तोफखान्याला महत्त्व दिलं, ज्यामुळे त्यांना साम्राज्य वाढवणं आणि टिकवणं सोपं गेलं. म्हणजे स्रोत जेव्हा आधुनिक युद्धकला आणि तोफखान्याचा प्रभाव म्हणतो, तेव्हा तो फक्त त्या एका दिवसापुरता नाही, तर त्याचा एक लॉंग टर्म इफेक्ट भारतीय लष्करी इतिहासावर झाला हे सांगतोय. बरोबर पकडलं. अगदी हेच. तर आपण जर या स्रोतातल्या माहितीचा सारांश काढला तर 2 मुख्य गोष्टी स्पष्ट होतात. एक, राजकीय पातळीवर दिल्ली सल्तनत संपून मुघल साम्राज्य सुरू झालं. भारताचा पुढचा इतिहास बदलला. हो. आणि 2, लष्करी पातळीवर तोफखाना आणि नव्या युद्धनीतींचं महत्त्व समोर आलं, ज्यामुळे भारतातली युद्ध लढण्याची पद्धत बदलायला सुरुवात झाली. अगदी योग्य सारांश. या दोन्ही गोष्टींमुळेच पानिपतची पहिली लढाई ही भारतीय इतिहासात इतकी महत्त्वाची मानली जाते. एक युगांतरकारी घटना. खरंच, शासक बदलले, सत्तेचं स्वरूप बदललं आणि युद्धाचं तंत्रज्ञानही बदललं. बरोबर. आपल्या स्रोताने किती कमी शब्दात ह्या मोठ्या बदलाचं सुतोवाच केलंय हे पाहून आश्चर्य वाटतं. एका छोट्या नोंदीत किती मोठा अर्थ आहे. खरं आहे. इतिहासातल्या अशा घटना आपल्याला आठवण करून देतात की काही क्षण किती निर्णायक ठरू शकतात. त्याचे परिणाम फक्त राजकारण किंवा युद्धापुरते नसतात. हो ना. पानिपतच्या पहिल्या लढाईने जे मुघल साम्राज्य आलं त्याने पुढे कला, स्थापत्य, साहित्य, प्रशासन कितीतरी क्षेत्रांवर आपला प्रभाव टाकला. बरोबर. त्या सगळ्याची सुरुवात कुठेतरी त्या 21 एप्रिल 1526च्या सकाळी झाली होती. हे सगळं ऐकल्यावर आणि आपल्या स्रोतावर विचार केल्यावर मनात एक वेगळाच प्रश्न येतोय. विचारा की. आपण बोललो राजकीय बदल, लष्करी तंत्रज्ञान, पण या सगळ्या मोठ्या घडामोडींच्या मधोमध जो सामान्य माणूस असतो त्याचं काय? म्हणजे ज्या पानिपतच्या भूमीवर ही लढाई झाली तिथल्या आणि आसपासच्या लोकांवर या सत्तांतराचा, या नव्या आधुनिक युद्धाचा काय परिणाम झाला असेल? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. राजे बदलले, साम्राज्य आली गेली, पण त्या सामान्य माणसाच्या आयुष्यात त्या दिवशी, त्या काळात काय उलथ्यापालथ झाली असेल? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? नक्कीच. कदाचित आपल्या स्रोतात याची माहिती नसेल, पण इतिहासाकडे बघताना हा जो मानवी पैलू आहे तो समजून घेणंही खूप महत्वाचं वाटतं. अगदी खरं आहे. हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे.